नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये। आणि मित्रांनो, आपल्या फक्त आणि फक्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पीक कर्ज घेणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आणि अतिशय महत्त्वाचा निर्णय जो आहे तो आपल्या जिल्हा बँकेने घेतलेला आहे। आणि त्यामुळे हा जो निर्णय आहे तो नेमका कोणत्या जिल्हा बँकेने घेतला आहे, कोणत्या शेतकऱ्यांसाठी घेतला आहे आणि याचा जिल्हा बँकेच्या शेतकऱ्यांना कशा प्रकारे फायदा होणार आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे जर आपण जिल्हा बँकेचे कर्जदार असाल, पीक कर्ज घेणारे शेतकरी असाल, तर आपल्यासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। त्यामुळे या व्हिडिओला काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहायला आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका, कारण की एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे आणि ती म्हणजे खास करून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तिच्या पीक कर्जदार शेतकऱ्यांसाठी हा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आणि यासोबतच अजून एक दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे की जे काही जिल्हा बँक आहेत या जिल्हा बँकेने सुमारे 4 लाखाहून अधिक रुपये किसान क्रेडिट कार्ड धारक शेतकऱ्यांना जे क्रेडिट कार्ड आहे तर ते देण्याचा सुद्धा निर्णय घेतला आहे। आणि सोबतच जे किसान क्रेडिट कार्ड धारक शेतकरी असतील तर त्यांचा 2 लाख रुपयापर्यंतचा अपघाती विमा काढण्याचं ठरवलं आहे। म्हणजेच की जे की केंद्र सरकारचे प्रधानमंत्री राष्ट्रीय सुरक्षा विमा योजना आहे तर या योजनेअंतर्गत हा विमा काढण्यात येणार आहे। आणि विशेष म्हणजे की यासाठी लागणारा खर्च जे आहे तर ते आपल्या शेतकरी बांधवांना कुठलाही 1 रुपया न देता स्वतः बँक त्यांच्या बँक स्वनिधीतून जे आहे तर यासाठी खर्च करणार आहे। आणि स्वतः या निर्णयाची माहिती जी आहे तर ते बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी दिली आहे। आणि त्यामुळे जे आपली अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँक आहे त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे। आणि हा जो काही उपक्रम आहे तो आपल्या शेतकरी बांधवांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणारा ठरणारा असून जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना बँकेचे रुपये किसान क्रेडिट कार्ड घेण्याचं आवाहनही बँकेने केलेलं आहे। आणि त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना अपघाती मृत्यू किंवा अवयव निकामी झाल्यास नुकसान भरपाई मिळणार आहे आणि तब्बल 2 लाख रुपयापर्यंत जी ही काय आहे तर ती रक्कम मिळणार आहे। आणि यासाठी फक्त बँकेने जे आहे तर ते रुपये क्रेडिट कार्ड घ्यायचं आहे, किसान क्रेडिट कार्ड घ्यायचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आणि जिल्हा बँकेने लागू केलेली ही विमा योजना जी आहे तर ती केंद्र सरकारच्या राष्ट्रीय प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा भाग आहे। आणि या योजनेअंतर्गत बँकेचं ज्या शेतकऱ्यांकडे क्रेडिट कार्ड धारक शेतकरी असतील त्यांचा हा 2 लाख रुपयापर्यंतचा अपघाती विमा अगदी मोफत बँकेतर्फे काढला जाणार आहे। आणि याची माहिती स्वतः जी आहे की बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे। तर महत्त्वाचा विषय म्हणजे की मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्षे यांनी सांगितल्याप्रमाणे जर एखाद्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याला कुटुंबाला 2 लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। शिवाय अपघातामुळे 1 अवयव निकामी झाल्यास 50% म्हणजे 1 लाख रुपये मिळणार आहेत। आणि जर 2 अवयव निकामी झाले असतील त्यांना 100% म्हणजे की 2 लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। परंतु यामध्ये नैसर्गिक मृत्यूच्या बाबतीमध्ये कुठलीही नुकसान भरपाई जी आहे तर ती मिळणार नाही। आणि महत्त्वाचा विषय म्हणजे की जे काही या विमा योजनेसाठी बँकेला 80 लाख रुपयांचा खर्च येणार आहे आणि हा 80 लाख रुपयांचा खर्च या बँकेने स्वनिधीतून केला जाणार आहे। आणि जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने या प्रस्तावाला मान्यता दिली असून हा खर्च शेतकऱ्यांवर लादला जाणार नाही। आणि बँकेच्या माध्यमातून दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण केले जात असते। आणि सध्या बँकेशी जोडलेल्या 4 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी रुपये किसान क्रेडिट कार्ड जे आहे ते घेतलेलं आहे। आणि या शेतकऱ्यांना विम्याच्या माध्यमातून आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा बँकेचा मुख्य उद्देश आहे। आणि बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले आणि व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट माधवराव कानवडे यांनी सांगितले की या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी प्राथमिक सहकारी सोसायटीमार्फत पीक कर्ज घेऊन बँकेचे रुपये क्रेडिट कार्ड प्राप्त करावे। आणि त्यानंतर शेतकऱ्यांना विमा योजनेचा जो आहे तो लाभ होणार आहे। तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे। आणि पीक कर्ज वाटपापासून ते विमा योजनेपर्यंत बँक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहे। आणि या विमा योजनेच्या माध्यमातून बँकेने शेतकऱ्यांना अपघातापासून संरक्षण देण्याचा पुढाकार घेतला आहे। तर बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले आणि व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट माधवराव कानवडे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे। आणि त्यांनी प्राथमिक सहकारी सोसायटीमार्फत पीक कर्ज घेऊन रुपये किसान क्रेडिट कार्ड प्राप्त करावे जेणेकरून त्यांना विमा योजनेचा लाभ मिळू शकतो। आणि याशिवाय बँकेने आपल्या पीक कर्जाची वेळेवर परतफेड करण्याचं आवाहन आणि बँकेच्या इतर योजनेचा लाभ घेण्याचं आवाहनही केलं आहे। तर आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा आणि आपली कुठली बँक आहे नक्की कमेंटमध्ये सांगा। त्यासोबत आपली बँक आपल्यासाठी असा कुठला निर्णय घेते का नक्की कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।